नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओम वागतकर आणि मी घेऊन आलेलो आहे आज पुढचा पाठ. ऑब्वियस आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे जरासं आपल्याला बोर्डवर शिफ्ट व्हावं लागलं. आज आपण बघू पुढचा टॉपिक. मी जॉमेट्रीचा पार्ट 2, मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर स्टार्ट केला आहे. आपण आतापर्यंत डिस्कस केलं आहे आपण 1.3 आणि आज बघू 1.4 आणि त्याच्या काही कन्सेप्ट. चला तर आज आपल्याला डिस्कस करायचं एक छोटूसा टॉपिक, त्याचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय म्हणतो हा थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल? बघा, जर तुमच्याकडे दोन ट्रायंगल आहेत आणि जे सिमिलर आहेत, ट्रायंगल ए बी सी हा सिमिलर आहे सरजी ट्रायंगल पी क्यू आर ला. कशाला? पी क्यू आर ला. तर आपण याच्या पहिले बघितलं होतं, ज्यावेळेस दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढतो आपण, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल ए बी सी अपॉन रेशिओ ऑफ एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू. जर हा रेशिओ काढला तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण 1.1 मध्ये पाहिलेलं आहे, हाईट इंटू बेसच्या प्रोपोर्शनेट असतं का नाही? पण जर हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणले, शब्द काय आला? सिमिलर. शब्द हा जसाही सिमिलर हा शब्द आला तर लक्षात ठेवा, या दोन ट्रायंगलचा एरिया हा प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ द साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. तर म्हणजे यांच्या साइडच्या स्क्वेअर्सला एबी अपॉन काय असणार? पी क्यूच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असणार. इज इक्वल्स टू ऑफकोर्स हे कोणाबरोबर असणार? बीसी अपॉन क्यू आरचा होल स्क्वेअर आणि ऑफकोर्स हे एसी अपॉन पी आरचा होल स्क्वेअर. तर हा म्हणतो थेरम काय म्हणतो? कोणते दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, सपोज मी म्हणलं प्रत्येक नाव घेऊ. सपोज मी म्हणत आहे तुम्हाला ट्रायंगल एक्स वाय झेड हा सिमिलर आहे ट्रायंगल एल एम एन सोबत. तर थेरम काय म्हणतं? एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड टू एरिया रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, या दोघांचा जे ट्रायंगल त्या दोघांच्या जे एरियाचा रेशिओ असेल हे डायरेक्टली यावर प्रोपोर्शनल असतं स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड. काय करस्पॉन्डिंग साइड? रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. एक्स वाय ना, एक्स वाय अपॉन एल एम चा होल स्क्वेअर. तसंच मग तुम्ही वाय झेड अपॉन एम एन आणि एक्स झेड अपॉन एल एन चं पण करू शकता. तर अशा प्रकारे हा थेरम आहे. तर या थेरमचं ऍप्लिकेशन काय नाही ते बघूता. चला यूज बघूता, नोट करून घ्यावं. नाही आताच नोट नाही करायचं. आता बघून घ्या, कन्सेप्ट कोड करतात आपण. आणि हा जरा रिफ्लेक्शन वगैरे होत असं लाईटचं, ते जरा इग्नोर करा, कारण की सध्याला काही पर्याय नाही त्यासाठी. दॅट्स वाय मी रेकॉर्ड करत आहे असंच. चला बघा, थेरम तर काय आहे? दिलेले आपले दोन ट्रायंगल असतील असे काहीतरी कुठतरी नुब्बूशे ट्रायंगल्स काढायचे असे. ट्रायंगल ए बी सी आणि इकडे एक ट्रायंगल काढू सिमिलर त्याच्यासाठी, ट्रायंगल पी क्यू आर. मस्त प्रूफ देतो मित्र तुम्हाला. यांच्या हाईट काढूता. ही हाईट घेतली मी, ही हाईट सपोज नाव काय देऊ? एम आणि हाईट एन. गिवन काय असणार? थेरम आहे. थेरमचा प्रूफ देत आहे मी. थेरम एक्सप्लेन केला काय होता. कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचं जे रेशिओ असतं एरियाचं आहे प्रोपोर्शनल असतं किंवा इज इक्वल्स टू असतं स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. तर बघा, ट्रायंगल ए बी सी हे सिमिलर दिलेलं आहे ट्रायंगल पी क्यू आर ला. बस एवढंच गिवन आहे, बाकी काहीच नाही. 4 मार्काला 4 मार्काला टू प्रूव्ह करायचंय तुम्हाला. टू प्रूव्ह करायचंय काय? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू ए सी अपॉन पी आर यांच्या होल स्क्वेअर. हे प्रूफ आणायचंय. छोटूस कन्स्ट्रक्शन करायचंय. छोटूस कन्स्ट्रक्शन करू. ड्रॉ ए एम परपेंडिक्युलर बी सी अँड तिकडे काय म्हणलो आपण? पी एन परपेंडिक्युलर क्यू आर. पी एन हे पी आहे, पी एन. ठीक है, चला व्यवस्थित गौर करिए.
लक्ष दीजिए इधर. काय म्हणायचंय मला व्यवस्था का आता. दिलेले दोन ट्रायंगल आहेत सर. मग काय करू बघा, काय नाही करायचं, फक्त ट्रायंगलचे नाव लिहायचे आपल्याला. ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल पी क्यू आर. हे ऑलरेडी गिवन आहे बाळांनो, राईट. गिवन दिलंय, लिहिलंय. मग आपण यांची प्रॉपर्टी यूज करू शकतो ना. यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असणार. ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू असणार बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल्स टू असणार ए सी अपॉन पी आर. काय म्हणतात त्याला, सी एस एस टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल, कॉन्ग्रंट नाही, सिमिलर ट्रायंगल ची प्रॉपर्टी यूज केली. आणि याला मी दिलं इक्वेशन नंबर 1. तुम्ही म्हणता सर इकडे काऊन नाही दिलं. आता मला इकडे लिहावं लागेल, नंतर अशी जागा इकडे ठेवावं लागेल, सगळं काळा बोल करायचा पूर्ण आपल्याला. बघा चला, तर हे झालं. मी फर्स्ट सांगितलं की मला एवढं माहिती आहे, बरोबर आहे, गुड. इथं बी हे बी आहे, हा हे पॉईंट बी आहे. कोणता पण एक ट्रायंगल घ्या, कोणता पण एक म्हणजे काय, इकडचा किंवा इकडचा तिकडचा कोणता पण, ऍज पर गिवन दॅट. तर हे अँगल कोणाला इक्वल असणार, या अँगलला, आणि करस्पॉन्डन्सी आहे. आणि आपण काय म्हणलं बघा, अँगल बी हा कॉन्ग्रंट आहे अँगल सी ला. हे गिवनच आहे. इक्वेशन 2 द्यायची गरज नाही, घालावं लाईन्स वाढवायच्या. सगळं ऑलरेडी गिवन असलं म्हणजे ते कॉन्ग्रंट असणारच ना. चला बघा, नाव इन अ ट्रायंगल ए एम बी अँड ट्रायंगल पी एन क्यू. ठळक ठळक अक्षरात नाव दिसत आहेत का, खूप छान, व्यवस्थित बघा. आता इकडे हे ट्रायंगल घेतला आम्ही आणि इकडं हा ट्रायंगल घेतला आम्ही. ओके, नाव अँगल ए बी एम हा कॉन्ग्रंट दिल्या जाणार अँगल कोणासोबत, पी क्यू एन सोबत. हा गिवन असणार, गिवन आहे, बरोबर आहे सर. आणि लास्टला अँगल ए एम बी कॉन्ग्रंट असणार कोणासोबत, अँगल पी एन क्यू सोबत. रिझन काय असणार, इच 90 डिग्री, प्रत्येक 90 डिग्री. म्हणून हे दोन ट्रायंगल व्यवस्था आहे का, काय झालेत, ट्रायंगल ए एम बी सिमिलर झाला ट्रायंगल पी एन क्यू ला. कोणत्या टेस्टनं, ए ए टेस्टनं झाले का. म्हणून यांच्या करस्पॉन्डिंग साइड ए एम अपॉन, व्यवस्था ऐकायचं आता, ए एम अपॉन पी एन इज इक्वल्स टू होणार ए बी अपॉन पी क्यू. याला पण सी एस एस टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि याला इक्वेशन सेकंड दिलं सेकंड इक्वेशन. गुड, आलो इथपर्यंत, व्हेरी नाईस, खूप छान. आता इथून एक गोष्ट आहे, आपल्याला जरासं पुढं काही गोष्टी बघायच्या आता, ठीक आहे ना. जरासा इथं प्रकाश येत आहे, त्याला इग्नोर करू का, आणि त्याला मी त्याला काही सोल्युशन करतो, कारण काहीतरी सोल्युशन करावंच लागेल त्याला. काय करावं, फायनली जुगाड केलंच काहीतरी, लाईट जरासा कमी केलाच आपण. चला आता कोटपर्यंत होतो थेरम मध्ये आपण, हा इथपर्यंत आलो आपण. प्रूफमध्ये इथपर्यंत आलेलो आहोत आपण. एम आपण पेन हे दिलं, इथपर्यंत आलो. तर आपण 1.1 मध्ये डिस्कस केलं होतं, कोणत्याही ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. जर तुम्हाला फाइंड करायचं झालं कोणत्याही ट्रायंगलचा रेशिओ, हे कशा बरोबर असते, त्याचा बेस इंटू हाईट. बेस काय त्याचा, बीसी इंटू एम अपॉन याचा बेस काय, क्यू आर इंटू पी एन. तर हा झाला कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ, ठीक आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, आयदर दोघांपैकी कोणतं पण जर एक भेटलं आपल्याला, ए बी अपॉन पी क्यूचा होल स्क्वेअर किंवा काही तरी, तर आपण म्हणू शकतो की हा हे थेरम व्हॅलिड आहे. चला बघू मग. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू, मी बीसी ला बीसी ठेवतो आणि इथं खाली क्यू आर ला क्यू आर ठेवतो, इंटू, व्यवस्थित ऐकायचं आता मित्रांनो, एम अपॉन पी एन कोणाबरोबर दाखवले, कुठे इथं बघा, एम अपॉन पी एन कोणाबरोबर आहे, ए बी अपॉन पी क्यू. आणि ए बी अपॉन पी क्यू कोणाबरोबर आहे, बीसी अपॉन क्यू आर. इथं आपण बीसी अपॉन क्यू आर पण लिहू शकतो, असं काही नाही. तर मी लिहितो बीसी अपॉन क्यू आर, ठीक आहे. तर बीसी अपॉन क्यू आर. तर मी मग एम अपॉन पी एनच्या जागी काय घेऊ शकतो, बीसी अपॉन क्यू आर. सो इंटू बीसी अपॉन क्यू आर. हे आपण कुठून घेतलं मित्र, फ्रॉम सेकंड इक्वेशन म्हणून आपण हे आणले. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल
ABC upon area of a triangle PQR is equals to BC into BC, BC square, QR into QR, QR square. That is BC upon QR चा whole square. From first तुम्ही म्हणू शकता area of a triangle ABC upon area of a triangle PQR हा इक्वल असणार AB upon PQ is equals to BC upon QR is equals to AC upon PR चा होल स्क्वेअर हेन्स प्रूव्ह. असे थेरम प्रूव्ह करायचे आहेत. हेन्स प्रूव्ह. 4 मार्काला हा थेरम एक्झामला विचारला जाते. किती मार्क्सला? 4 मार्क्सला. तर तुम्हाला अशा प्रकारे ह्या थेरमला प्रूव्ह द्यायचे पहिल्या पूर्ण बेसिक कन्सेप्टचा यूज करून. खूप IFB थेरम आहे. याच्यावर खूप मोठे मोठे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला नोट करून घ्या. चला आता क्वेश्चन डिस्कस करू. प्रॅक्टिस सेट 1.4 बघा. पुस्तक उघडून बसा. तुमच्या समोरचं बुक तुमच्या समोर ओपन पाहिजे. प्रॅक्टिस सेट आय एम गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.4 आणि 1.4 मधला प्रॅक्टिस सेट मधला हा पहिला क्वेश्चन आहे जे की तुम्हाला दिलेला असणार. सोल्युशन मी क्वेश्चन वाचून दाखवतो तरी पण बघा लिहू शकत नाही तर खूप टाइम जातो. द रेशियो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशियो ऑफ देयर एरियाज. लेट A1 बी दी एरिया. क्वेश्चन तेच मी नाही केला बघा. दोन साइडचा रेशिओ दिलेला आहे. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल and A2 be the area of second ट्रायंगल. मित्र दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे जे की सिमिलर आहे. ठीक आहे. काय ट्रायंगल सिमिलर आहे ते ट्रायंगल. तर आणि या दोन ट्रायंगलच्या साइडचा रेशो दिला. काय दिला? साइडचा रेशो काय दिला आपल्याला? नाव बघा S1 अपॉन S2. S1 ही साइड आहे फर्स्ट ट्रायंगलची, S2 साइड आहे सेकंड ट्रायंगलची. सांगण्याची गरज नाहीये तरी पण आय थिंक 3:5 3/5 दिलेला आहे. ठीक आहे. बाय theorem of areas of similar triangles. So therefore A1 upon A2 is equals to काय असतं मित्र? S1 upon S2 यांचा होल स्क्वेअर. करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रमाणात एरियाचा रेशो असतो. बस. तर घ्यायला आपण 3/5 चा होल स्क्वेअर तर आला 9/25. तर मित्र हो एका मार्कासाठी असा क्वेश्चन येतो तर शेवटी आन्सर लिहिणंच विसरायचं नाही. तर याचं उत्तर काय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज 9:25. अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. गुड. नोट करा. स्क्रीनशॉट घ्यायचा किंवा व्हिडिओ पॉज करायचा जेणेकरून मला पण सोपं जाईल सांगायला. नेक्स्ट क्वेश्चन. माझ्याकडे बुक नाहीये तर त्यासाठी मी PDF यूज करत आहो. तुम्ही बघू शकता की PDF आहे. फोकस करा. फोकस. ओके दिसत असं बातमी. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे मित्रो. चला बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सोल्युशन. एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर दिला. ट्रायंगल PQR एरियात मला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे. इथे दिलेले आहे AB is to PQ. AB is to PQ दिलेली आहे 2:3. देन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. काय अडचण यायला नाही पाहिजे. तुम्ही सेम क्वेश्चन हे सॉल्व्ह करायला पाहिजे. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. आवश्यकता नसली पाहिजे मलाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन थर्ड बघू. सॉल्व्ह करा आता. ऍक्टिव्हिटी सोपी आहे ही. तुम्हाला एवढं तर जमायलाच पाहिजे. सगळंच कसं देऊ तुमचं म्हणजे सॉल्व्ह करून तुम्हाला सगळंच काही. ठीक आहे. तर तुम्हाला स्वतःहून करता आल्या पाहिजेत काही गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. हे तरी क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा. हे पण ऍक्टिव्हिटीज आहे. इथे दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. परत सॉरी ट्रायंगल ABC हे सिमिलर आहे ट्रायंगल PQR ला. एरियाच म्हणत आहे मी सॉरी. आणि सांगितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC दिलेला आहे इथे 80 दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलेला आहे 125. देन वी हॅव टू फाइंड AB is to QR फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे. AB is to QR फाइंड करायचं आहे. चला बघू आता AB is to QR काय असणार. बघा सिंपल आहे. बाय थिअरम ऑन
by theorem on areas of similar triangles. So therefore area of a triangle ABC upon area of a triangle PQR is equals to, मित्र हो, हे असतो AB स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर. या दोघांचा रेशो दिला मित्रांनो 80 अपॉन, रेशो दिला नाही, सगळ्यांचा एरिया दिला, हे 80 दिला आणि हे 125 इज इक्वल्स टू काय आला मित्र, AB स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. ठीक आहे, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, by taking square root of both sides. स्क्वेअर रूट घेतल्यावर तुम्हाला कळत आहे. हा, इथे जरा सिम्प्लिफाय करू. तर सिम्प्लिफाय करण्याचा अर्थ असाच आहे की आपल्याला जरा शॉर्ट फॉर्म मध्ये घेऊन जावं लागतं. तर किती भाग जाईल, 5 भागा जाते बघा. 5 1 5, किती उरले इथं, 3 उरले, 5 1 30, 5 2 10, 5 5 25 इज इक्वल्स टू AB स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यावर, इकडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर किंवा तिकडचा स्क्वेअर रूट, इकडे झालं AB अपॉन QR. स्क्वेअर रूट घेतल्यावर स्क्वेअर स्क्वेअर कटून गेलं आणि 16चा स्क्वेअर रूट आला 4 आणि 5चा 25चा स्क्वेअर रूट आला 5. अशा प्रकारे रेशो काय भेटला. सो देअरफॉर AB इज टू QR किती आलं, 4:5. इट शुड बी युअर आन्सर. चला नोट करा, घ्या स्क्रीनशॉट. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय आहे, ट्रायंगल सोल्युशन. तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे ट्रायंगल LMN सिमिलर आहे ट्रायंगल PQR अशी, आणि 9 टाइम्स ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल कोणता दिलाय, PQR दिला, इज इक्वल्स टू आहे 16 टाइम्स ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN. ओके, देन फाइंड, आणि QR दिलेला आहे तुम्हाला, QR दिलंय आपल्याला, तुम्हाला म्हणण्याऐवजी फाइंड करायचं आहे आपल्याला MN. ओके, चला बघा, हा पण क्वेश्चन एक इझीच आहे, सिंपलच क्वेश्चन आहे. तर याच्याहून काढून घेऊ शकतो आपण देअरफोर म्हणून, या पूर्ण इथून इतक्या क्वांटिटीला पूर्ण इकडे घेऊन जा, 16ला इकडे आणा. सो देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 9 अपॉन 16. हे 16 इकडे आणलं आणि QR ला तिकडे घेऊन गेलं, समजलं. मग देअरफोर बाय theorem on areas of similar triangles, therefore area of a triangle LMN upon area of a triangle PQR is equals to MN square upon QR square. करस्पॉन्डिंग साइड्स MN अपॉन QR चा स्क्वेअर. चला, या दोघां ट्रायंगलचा एरिया किती दिलाय, हे दिलाय, एका दिला 9, रेशो किती दिला, एका दिला 16 इज इक्वल्स टू काय आलं, MN अपॉन QR चा होल स्क्वेअर म्हणू शकता किंवा वैयक्तिक स्क्वेअर पण करू शकता. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येणार इकडं, MN अपॉन QR इज इक्वल्स टू 3/4. सो देअरफॉर MN ला MN QR दिलाय 20, 3 ला 3 हे दिलाय 4. सो देअरफॉर MN इज इक्वल्स टू 3 × 20/4, 4 4 1 जा 4 4 जा 5. सो देअरफॉर MN इज इक्वल्स टू किती आलं, 15. तर अशा प्रकारे लेंथ भेटली कोणाची, MN ची. असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. चला नोट करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, सॉरी 5th आहे. 2 ट्रायंगल दिले, ते सिमिलर सांगितले, त्यांचा एरिया दिला. ठीक आहे, एक साइड दिली, स्मॉलर साइड शोधू शकता, सेम असंच आताच केलं आहे आपण, सिंपल आहे, काय अवघड नाहीये. आणि 6वा क्वेश्चन पण 2 इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले आहेत, त्या 2 इक्विलॅटरल ट्रायंगलचा पण एरिया दिले. जे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, जगातले सगळे इक्विलॅटरल ट्रायंगल काय असतात, सिमिलर असतात. बस सेम बाय थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल अप्लाय करा, 100% होईल. ट्राय करा, ट्राय केल्याची समजा नाही तुम्हाला, ट्राय करून बघायचा. आणि राहिला प्रश्न ऍक्टिव्हिटीचा. चला
तर बुकमध्ये ऍक्टिव्हिटी आहे, तर ही ऍक्टिव्हिटी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मला लिहून घेऊ द्या काय काय दिलं ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि हा जशी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली तशी ऍज इट इज एक्झाम मध्ये पण नोट करावी हा. अदरवाईज तुमचे मार्क्स कटण्यात येतील. ऍक्टिव्हिटीचं काही सोडायचं नाही, कारण की ऍक्टिव्हिटीमध्ये खूप इम्पॉर्टंट एफ आहे. आणि ही आहे आपली लास्टची ऍक्टिव्हिटी. मी पुन्हा ऍक्टिव्हिटी वगैरे लिहून ठेवली, कशी करायची सॉल्व्ह काय नाही ते व्यवस्थित बघा. शेवटचा क्वेश्चन आहे 9वा काय ते बघा, 9 नंबरचा बघा. जे काही ऍक्टिव्हिटी दिली असेल सगळ्यात पहिले ऍक्टिव्हिटी नाव टाकायचं सोल्युशन मध्ये. ऍक्टिव्हिटी ऍज इट इज लिहून घ्यायची. काही करा 3 मार्कासाठी फ्री ऑफ मार्क्स ऍक्टिव्हिटीचे खूप इझी असतात ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणं. डायग्राम वगैरे काढायची, काढून घ्या बघा. आता आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे क्वेश्चन काय होता, क्वेश्चन असा होता की आपल्याला हे छोटा एरिया दिला होता याचा, आणि या छोट्या एरियामधून या क्वाड्रिलॅटरल पूर्ण ट्रायंगल मधून जर छोटा मायनस करतो का कोणता एरिया उरतो, क्वाड्रिलॅटरलचा. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, स्टेप वाईज दिले त्यांनी, कसं करायचं काय नाही ते बघा. सगळ्यात पहिले बघा, ही DF जी लेंथ आहे, DF पुन्हा बरोबर असणार DF, DP प्लस PF. DP किती दिली X, DP प्लस PF, DP प्लस PF. तर ही दिली X आणि ही दिली 2x. PF किती दिली 2x. 2x आणि x 3x भेटलं. आणि इथं तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं की दोन ट्रायंगल आपण सिमिलर केले, तर मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल सिमिलर केला. कसं केला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिले ते बघून घ्यावं, काय हरकत नाही, इझी आहे ऍक्टिव्हिटीनं. मग तुम्हाला माहिती आहे बाय थेरम ऑन एरियाज ऑफ अ सिमिलर ट्रायंगल यूज केला. इथं काय केला, बाय थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल FDE मोठा ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल छोटा ट्रायंगल काय असणार, या दोघांचे कोणत्या दोन करस्पॉन्डिंग साईड घ्या. मी घेतो ही DE स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर घेतली दोन. तर DE कशा बरोबर आहे बघा, DE का DF, DF पाहिजे होता. हा इकडचा FD घ्यायला पाहिजे होता आपण. इथे F पण चालते काय व्हायला, आणि इकडं PF करा, इथं PF करा, काय हरकत नाही. हा कारण ह्या साईड दिलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे जरासं होते कन्फ्युजन, कोई बात नाही. तर ही आणि हे घेतला, तर आपली DF काढलं होतं आपण 3, तर 3x चा स्क्वेअर झाला, आणि PF होतं 2, तर 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4, x स्क्वेअर कटलं, तर ही व्हॅल्यू आली. नाव हिअर बी केअरफुल. बघा ऐका आता इथं अरे हे ट्रायंगल राहिलं ना आपला कोणता यार, हे एरिया ऑफ अ ट्रायंगल FPQ. तर काय केलं, हा जे खालचा ट्रायंगल आहे हा ट्रायंगल डिवाइडचा मल्टिप्लाय नेला या व्हॅल्यूला, 9/4 ला मल्टिप्लाय आणलं का, आणि आपल्याला ट्रायंगल छोट्या ट्रायंगलचा एरिया माहित पाहिजे FDE मोठ्या ट्रायंगलचा एरिया माहित पाहिजे. छोट्याचा तर ऑलरेडी दिलेला आहे, किती दिलेला आहे 20 युनिट्स दिलेला आहे, 20 स्क्वेअर युनिट्स असं काहीतरी असं ना. ओके चलो ठीक आहे. तिथं 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPS, 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ किती दिला आहे 20. तर इथं 4 1 4, 4 5 20, 9 5 45 आलं. सिंपल आहे, काय अवघड नाही. तर सेम वे न जर आपल्याला ट्रायंगल क्वाड्रिलॅटरलचा एरिया करायचा असेल तर टोटल ट्रायंगल मधून हा छोटा ट्रायंगल मायनस करा. टोटल ट्रायंगल मधून छोट्या ट्रायंगल एरिया मायनस करा. टोटल ट्रायंगलचा किती काढला 45, छोट्या ट्रायंगलचा किती आला होता, किती होता 20, तर आन्सर किती आलं 25 स्क्वेअर युनिट. तर अशा प्रकारे मित्र, तर आपण हा चॅप्टरचा शेवटचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलाय. तर प्रॉब्लेम सेटला मी सेपरेट व्हिडिओ आणेल आणि त्याच्यावर आपण पूर्ण क्वेश्चन डिस्कस करू. दॅट्स वाय बघत राहा. थँक्यू.